आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। पाटण जिल्हा सातारा कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026चा आज उत्साहात सांगता समारंभ पार पडला। पारंपरिक संस्कृती, लोककला आणि ग्रामविकासाचा संगम असलेल्या या महोत्सवाने स्थानिक नागरिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण केला। या समारंभानिमित्त पाटण मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले। यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा आणि ग्रामविकासाशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विकास कामे वेळेत व दर्जेदार पूर्ण करण्याचे निर्देश दिले। ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याला प्राधान्य दिले जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। कोयना परिसरातील नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्याबरोबरच पर्यटनाला चालना देण्यावरही भर दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। महोत्सवाच्या सांगता समारंभाला स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। वगैरेचा भूमिपुत्र आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि मी नेहमी सांगत असतो की आता शंभूराजनी सांगितलं, जेव्हा मी गावी येतो तर गावी आलो की मी काय नुसता गावाला आराम करायला येत नाही, तिथं जत्रा असते लोकांची, तिकडं काय म्हणतो आपकी आता आपला दरबार, जनता दरबार सुरू असतो आणि तो एक ठराविक वेळ असतो। पण नंतर मी आणि अगोदर सकाळी शेतीमध्ये जातो, आपोआप माझे पाय शेतीकडे वळतात आणि हात मातीमध्ये वळतात, कारण शेवटी मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेवटी शेतकरी हा शेतकरी आहे। आणि मग मी आल्यानंतर कलेक्टर इकडे आहे, त्यांना माहीत आहे, आणि अगोदरचे पण आपली दुडी होते, मी आलो की 1000, 500, 2000 झाडं तर लावतोच म्हणजे लावतो। आणि माझ्याकडे आता शंभूराजला माहीत आहे वेगवेगळ्या व्हरायटी केल्यात, म्हणजे आता आपल्या भागामध्ये भात आणि नाचणी वगैरे या सगळ्या गोष्टी वरी वगैरे होते, परंतु माझ्या भागामध्ये त्या भागामध्ये आम्ही क्लस्टर शेतीचं प्रयोजन केलं। एकत्रित समूह शेती, एकत्र येऊन शेतकऱ्यांनी, कारण लँड होल्डिंग छोटी छोटी असल्यामुळे एकत्र क्लस्टर शेतीची आवश्यकता आहे, त्याला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे। त्याचबरोबर आमच्या शेतात आम्ही तिकडं आंबा तर आहेच, काजू पण आहे, जांभूळ पण आहे, आवळा पण आहे, तिथं काश्मीरमधला सफरचंद पण आहे आणि अवाकडू पण आहे, चंदन आहे, रक्तचंदन आहे, अगरवूड आहे, सगळ्या प्रकारचे झाडं तिथं लागलेली आहेत। आणि आता मी तिथं सांगितलंय की नवीन प्रयोग करायचा, ॲप्रिकॉट आणि आपलं केसर, कॉफी लागलेली आहे, कॉफीचं शेत होत आहे, आता मोठे त्या ठिकाणी मेळे होऊ शकतील, लोक एकत्र येऊन काम करू शकतात। बांबूची लागवड कलेक्टर महोदय किती झाली आपल्याकडे? 8000 एकर, एकरामध्ये लोकांनी कन्सेंट दिलेले आहेत। बांबू पहिलं कोणी दुर्लक्षित होतं, मग मी त्या पाशा पटेलला मुख्यमंत्री असताना त्याचा प्रमुख केला, म्हणाले बांबूचे काय, तू काय बांबूला काय दुर्लक्षित समजतो? बांबू फक्त काय जाताना वापरत नाही माणसं, बांबूपासून कितीतरी एअरपोर्ट बनवलेत, मँगलोरचा एअरपोर्ट बनवलाय, आपलं दिल्लीचं संसद भवनामध्ये बांबू वापरलाय, या ठिकाणी बांबूचे बाय प्रॉडक्ट एवढे आहेत, खूप मोठ्या प्रमाणात बांबूचे दागिन्यापासून मला त्या काय त्याचं नाव का पाशा पटेलने टी शर्ट पण मला दिलाय, टॉवेल पण दिलाय, चष्मा पण बनवलाय, घड्याळ पण बनवलंय बांबूचं, एवढं सगळं बांबूचं बाय प्रॉडक्ट आहे। आणखी काय काय बघा, कुठं कुठं अजून बांबू लावायला लागतात, ते पण लावतात सगळे, त्याचाही उपयोग होतो। आणि त्यामुळे बांबू हे पहिलं काय होतं, दुर्लक्षित होतं, पण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी म्हटलं अभी बांबू ये बास नहीं, बांबू ये घास आहे। मग त्यातल्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या, नियम काढून टाकले, आता बांबू मोठ्या प्रमाणावर आपल्याला, त्याला मनरेगातून आपण अनुदान देतोय मोठ्या प्रमाणावर, 6 लाख का काहीतरी हेक्टरी। त्यामुळे आता बांबू हा पूर्वीसारखा दुर्लक्षित राहिलेला नाही। त्यामुळे असे जे काही आपल्याला प्रयोग करता येतील ते केले पाहिजे, नाविन्यपूर्ण। शेवटी प्रगत शेतकरी हा महत्वाचा आहे। या ठिकाणी पर्यटनाला वाव आहे। आज आपण बघितलं, आज किती उद्घाटनं झाली, शंभूराजच्या डोक्यातून
नवीन नवीन कल्पना इथे येतात. एक पूल बांधला, त्याच्या बाजूला आपण आता हे करतोय, घाट बनवतोय, वॉटर स्पोर्ट करतोय, नाही सीलिंग करतोय. मुंबईसारखा सीलिंगचं लुक त्याला येणार आहे. बाजूला असं ते काय तुम्ही दरवाजे काय साईडला गेट, केबल शेड तर आहे, त्याला चांगला लुक येईल. पॅनलिंग करतायत, गेट सारखं बनवताय आणि त्याला 25 कोटी रुपये तुम्ही MMRD कडून आणले. MMRDA इकडे काम करू शकत नाही. MMR क्षेत्रापुरती मर्यादित आहे. बघा कसे गपचूप या शंभूराजनी 25 कोटी आणले आणि 25 कोटीची ऑर्डर पण काढली. माझं काम असंच असतं, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. करतो, बघतो, पाहतो, हे काय. नो हा माझ्या डिक्शनरीत शब्द नव्हता. नाही, मी मुख्यमंत्री असताना माझ्याकडे यायचं वैशिष्ट्यपूर्ण. आता जे वैशिष्ट्यपूर्ण नाही ते पण हे मला बनवायचं त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण. हा, विशेष बाब, स्पेशल केस. आता त्याच्यामध्ये MMRDA कडून 150 कोटी रुपये मी दिले. त्या आपल्या घर पडली त्यांना, हा, दरडग्रस्तांना. तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो, तेव्हा होतो UD मिनिस्टर होतो, पण मी माझ्या अधिकाराचा वापर केला. मी म्हणालो MMRDAचे आमचे अधिकारी आहेत, त्यांना म्हणालो तिकडे दरड पडली आहे, लोक आपले संकटात आहेत, मग संकट तिथं आपण धावून गेलं पाहिजे, आपत्ती तिथं आपण धावून गेलं पाहिजे. काय करायचं साहेब? बोले घरं बांधायचे तिकडं. अरे बोले MMRD क्षेत्राच्या बाहेर आहे. अरे बोले ती माणसंच आहेत ना, ती इथं राहणारी का तिथं राहणारी माणसंच आहेत, जीव सारखाच आहे. आणि लगेच मी बोलो माझा आदेश लिहून टाका, माझी सही घ्या, 150 कोटी रुपये आपण मंजूर केले. त्यातले ते लोक आले होते आता घर घ्यायला. आता इथं घर, त्यांना एक आनंद, चांगलं घर झालंय ना, क्वालिटी. तर चांगले क्वालिटीची घरं त्या ठिकाणी होत आहेत.